हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं MPSC मॅन्युअल यूट्यूब चॅनलवर. आणि आजच्या नवीन सिरीजला आपण स्टार्ट करत आहोत, दॅट इज ॲप्टिट्यूड. तर ॲप्टिट्यूडचा तसा मराठी अर्थ होतो योग्यता, आणि डिक्शनरी मिनिंग जर बघायला गेलं तर त्याचा अर्थ होतो की नॅचरल ॲबिलिटी, तुमच्याकडे नैसर्गिक क्षमता किती आहे एखादी गोष्ट करण्यासाठी, ह्याचा अर्थ होतो ॲप्टिट्यूड, योग्यता. फाईन. तर तुमच्यामध्ये एखादा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याची कला आहे का, तर हे देखील तुमच्या ॲप्टिट्यूडमध्ये येणार. आणि एखादी गोष्ट करण्यासाठी किंवा एखादं वर्क करण्यासाठी, सपोज तुम्ही जॉब करत असाल तर तुमचे कलिग्स असतील तुमच्यासोबत, बट तुमच्यामध्ये ही कॉम्पिटन्सी आहे की तुम्ही त्यांना ओव्हरकम करून एखादं वर्क करू शकता, राईट. तर ही तुमच्याकडे एक कॉम्पिटन्सी आहे, ही एक ॲबिलिटी आहे, हे देखील तुमच्या ॲप्टिट्यूडमध्ये येणार. तुमच्याकडे किती स्किल आहे, तुमच्याकडे किती टॅलेंट आहे, नॉलेज किती आहे तुमच्याकडे, देन रिझनिंग ॲबिलिटी कशी आहे तुमची, लॉजिक कसं आहे, कॉम्पिटन्स जसं मी सांगितलं अगोदर, आणि परफॉर्मन्स कसा आहे तुमचा, ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या ॲप्टिट्यूडमध्ये येतात, म्हणजे योग्यतेमध्ये येतात, राईट. आणि ह्या मेजर कशा केल्या जातात, तर पर्सनॅलिटी टेस्टनुसार, स्किल टेस्टनुसार, किंवा कॉग्निटिव्ह टेस्ट, लँग्वेज टेस्ट, अशा प्रकारे तुमचा ॲप्टिट्यूड टेस्ट देखील केला जातो. ओके. आणि आता आपण हे बघूयात की ॲप्टिट्यूड, इंटरेस्ट, ॲबिलिटी आणि स्किल ह्यांच्यामध्ये डिफरन्स काय काय आहे. तर बघा, हिटलर जो होता त्याच्याकडे हा ॲटिट्यूड होता की त्याला ज्यू लोकांचा खूप राग यायचा, राईट. त्याला हॅट्रेड होता त्या लोकांच्या बाबतीत. तर त्याच्याकडे पॅशन काय होतं की त्याला एक आर्यन स्टेट क्रिएट करायचं होतं, एक आर्यन नेशन क्रिएट करायचं होतं, राईट. तो जर्मनीचा चान्सलर होता, त्याची अशी ॲबिलिटी होती हिटलरची. आणि जॅकी चॅन, सपोज जॅकी चॅनचं एक्झाम्पल घेऊयात ॲप्टिट्यूडमध्ये. ॲप्टिट्यूड म्हणजे योग्यता, जसं मी तुम्हाला सांगितलं. तर त्यांच्याकडे ॲप्टिट्यूड काय होती की त्यांना एक नंबर 1 फायटर बनायचं होतं वर्ल्डमध्ये. ओके. आणि सर्टनली त्यांच्याकडे स्किल्स आणि ॲबिलिटीज देखील होत्या ते करण्याच्या, राईट. आता इंटरेस्ट बघूयात आपण. एखादा चाइल्ड असेल तर त्याला असं वाटत असेल की त्याला बॉलिवूडचा हिरो बनायचा आहे, बट मे बी त्याच्याकडे त्या स्किल्स नसतील किंवा ॲप्टिट्यूड नसतील, म्हणजे त्याच्याकडे ती योग्यता नसेल किंवा त्याच्याकडे ते कौशल्य देखील नसेल. ओके. बट ॲबिलिटी म्हणजे काय, तर ॲबिलिटी म्हणजे त्याला एखादा चाइल्ड असेल तर त्याला गुणाकार, भागाकार, बेरीज, वजाबाकी ह्या सगळ्या गोष्टी करता येतात, तर त्याच्याकडे ती ॲबिलिटी आहे. ॲबिलिटी म्हणजे सामर्थ्य. आणि ही ॲबिलिटीज तुमचं काय बनते पुढे जाऊन, तर स्किल बनते. ओके. म्हणजे हा जो पर्सन आहे, हा जो चाइल्ड आहे, ते जो गुणाकार, भागाकार, बेरीज, वजाबाकी करत आहे, तो मोठा होऊन पूर्ण क्लासच्या समोर, पूर्ण स्टुडंट्सच्या समोर तो मॅथ्स प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार. ओके. तर ॲबिलिटीपासून स्किल्स तयार होतात आणि इंटरेस्टपासून सुद्धा तुमचे स्किल्स तयार होतात, राईट. तर हा जो चाइल्ड आहे इथे की ज्याला बॉलिवूड हिरो बनायचे, बट त्याच्याकडे ॲप्टिट्यूड आणि स्किल्स नाही आहेत, बट मे बी तो त्या गोष्टींवरती वर्क करेल आणि त्याच्याकडे ते पुढे जाऊन ते स्किल येईल. तर हे झालं डिफरन्स तुमचा ॲप्टिट्यूड, इंटरेस्ट, ॲबिलिटी आणि स्किल्समध्ये. ओके. आता इथे तुम्हाला मी सांगितलं होतं की ॲप्टिट्यूड म्हणजे नैसर्गिक क्षमता, कोणतीही गोष्ट करण्याची नैसर्गिक क्षमता. तर एखादा चाइल्ड असेल, त्याला लहानपणापासून म्युझिकची आवड असेल, ओके, तर त्याच्याकडे तसे स्किल डेव्हलप होणार. आणि एखादी मुलगी असेल तर तिला स्टेजवरती परफॉर्मन्स करायची आवड आहे, तर तिच्यामध्ये त्याच स्किल्स डेव्हलप होणार, तिच्यामध्ये तोच टॅलेंट असणार, राईट. तर ह्या सगळ्या गोष्टींनी तुमचा ॲप्टिट्यूड तयार होतो, राईट. आता बघा, तुमचं UPSC किंवा MPSC कोणतंही कमिशन असेल तर ते तुमचं ॲप्टिट्यूड कसं चेक करतं, तर CSAT थ्रू, राईट. CSAT म्हणजे सिव्हिल सर्व्हिसेस ॲप्टिट्यूड टेस्ट ड्युरिंग तुमची प्रिलिमिनरी एक्झामिनेशन असेल. तर इथे मी मुद्दामहून हा मेम घेतलेला आहे, जेणेकरून तुमच्या लक्षात राहील की ॲप्टिट्यूडमध्ये तुम्ही कोणतं एक्झाम्पल वगैरे देऊ शकता. तर CSATची टेस्ट बघा, UPSC देखील कंडक्ट करते. किंवा मग डिफेन्स सर्व्हिसेसमध्ये बघा की किंवा पोलीस सर्व्हिसेसमध्ये बघा की मेंटल ॲज वेल ॲज फिजिकल ॲप्टिट्यूड टेस्ट केली जाते, राईट. तर ही फिजिकल ॲप्टिट्यूड टेस्टचं मी एक्झाम्पल दिलेलं आहे इथे. ओके. आणि ॲक्च्युली ॲप्टिट्यूड 2 प्रकारचे असतात, एक असते ती फिजिकल ॲप्टिट्यूड, जसं की इथे मी तुम्हाला सांगितलं, आणि एक असते मेंटल ॲप्टिट्यूड. मेंटल ॲप्टिट्यूडमध्ये काय चेक केलं जातं, तुमचं IQ किती आहे आणि सर्टन व्हॅल्यू बेस्ड ॲट्रिब्यूट्स किती आहेत तुमच्यामध्ये, जसं की ऑनेस्टी, इंटिग्रिटी किंवा पॅट्रिओटिझम कसा आहे तुमचा. आणि फिजिकल ॲप्टिट्यूडमध्ये काय होणार की तुमची हाईट किती आहे, सर्टन फिजिकल टेस्ट असतात त्याच्यामध्ये, जसं की हाईट किती आहे, तुमचा स्टॅमिना किती आहे, लाईक ऑर चेस्ट ब्रेथ किती आहे तुमची आर्म फोर्सेस जॉईन करण्यासाठी. ओके.
तर ह्या झाल्या 2 ॲप्टिट्यूडच्या टाइप्स, फिजिकल ॲप्टिट्यूड आणि मेंटल ॲप्टिट्यूड. आता ॲप्टिट्यूड तुमचे सिव्हिल सर्वंट बनायचं आहे तुम्हाला, राईट, नागरी सेवक बनायचं आहे. तर तुमच्यामध्ये कोणते कोणते योग्यता असले पाहिजे? तर पहिली म्हणजे इंटेलेक्च्युअल ॲप्टिट्यूड, म्हणजे बौद्धिक योग्यता असायला हवी तुमच्यामध्ये. ओके, म्हणजे तुम्ही एक रॅशनल पर्सन असणं खूप गरजेचं आहे. दिस काइंड ऑफ ॲप्टिट्यूड बेस्ड ऑन नॉलेज, म्हणजे तुमच्याकडे ही जी ॲप्टिट्यूड आहे ना, इंटेलेक्च्युअल ॲप्टिट्यूड, तर ही तुमच्या नॉलेजवरती बेस्ड असणार आहे. मीन्स सर ओनली इम्पॉर्टंट दॅन एंड्स, राईट. म्हणजे तुमच्याकडे एक बौद्धिक योग्यता अशी असेल की तुम्ही ज्या गोष्टी करणार आहात, राईट, तुम्ही ज्या गोष्टी आता सध्या करत आहात त्या तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहेत. तुम्हाला एंड इम्पॉर्टंट नाहीये की तुम्हाला पैसा कमवायचा, हे इम्पॉर्टंट नाहीये, तर तुम्ही कोणत्या मार्गाने पैसे कमवता हे तुम्ही इम्पॉर्टंट मानता. तर ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या इंटेलेक्च्युअल ॲप्टिट्यूडमध्ये येणार किंवा बौद्धिक योग्यतेमध्ये येणार. ओके, नेक्स्ट ॲप्टिट्यूड आहे तुमचे, अगेन ॲप्टिट्यूड फॉर सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये नेक्स्ट ॲप्टिट्यूड आहे इमोशनल ॲप्टिट्यूड, म्हणजे भावनिक योग्यता किती आहे तुमच्यामध्ये हे चेक करायचं आहे. तर हे कसं तुम्ही लिहाल ज्यावेळेस तुम्हाला मेन्स एक्झाममध्ये लिहायचं असेल, तर ह्या ॲप्टिट्यूडमध्ये ना ही मेनली डील करते तुमचे बिहेवियरल एथिक्स कसे आहेत, विच लार्जली डील्स विथ पब्लिक, सबऑर्डिनेट्स किंवा सुपेरियर्स सोबत तुमचे कसे रिलेशन्स आहेत, राईट. तर तुमचं बिहेवियरल एथिक्स इथे टेस्ट होणार इमोशनल ॲप्टिट्यूडमध्ये. आणि दिस इज व्हेरी इन्क्लुडिंग हाऊ सिव्हिल सर्वंट कंट्रोल्स हिज इमोशन्स ऑन ड्युटी, म्हणजे तुम्ही ड्युटीवरती असताना तुमचे इमोशन्स कसे कंट्रोल करता, हे सगळ्या गोष्टी तुमच्या इमोशनल ॲप्टिट्यूडमध्ये येणार. किंवा तुमचं बिहेवियर कसं आहे तुमच्या सहकाऱ्यांसोबत, ज्यावेळेस तुम्ही काम करता तुमच्या सहकाऱ्यांसोबत, तुमच्या वरिष्ठांसोबत तुमचं बिहेवियर कसं आहे, राईट. ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या इमोशनल ॲप्टिट्यूडमध्ये येणार, भावनिक योग्यतेमध्ये येणार. नेक्स्ट आहे तुमची मॉरल ॲप्टिट्यूड. मॉरल ॲप्टिट्यूड म्हणजे नैतिक योग्यता. तर ह्याच्यामध्ये काय येणार की हे काय इन्क्लूड करतं, जसे व्हॅल्यूज इन्क्लूड करतं, जसे की एम्पथी, कम्पॅशन, म्हणजे तुम्हाला दुसऱ्यांबद्दल दया आहे का, सहानुभूती आहे का, जस्टिस, तुम्ही कशा प्रकारे जस्टिसला मानता, न्यायाला मानता. आणि मीन्स अँड एंड्स इथे दोन्ही इम्पॉर्टंट असणार. मॉरल ॲप्टिट्यूडमध्ये मीन्स म्हणजे तुम्ही कशा प्रकारे पैसे कमवताय आणि तुम्हाला किती पैसे कमवायचे आहेत, ह्या दोन्ही गोष्टी इथे इम्पॉर्टंट असणार आहे मॉरल ॲप्टिट्यूडमध्ये. आणि इंटेलेक्च्युअल ॲप्टिट्यूडमध्ये मी काय सांगितलं तुम्हाला की फक्त मीन्स आर इम्पॉर्टंट दॅन एंड्स, म्हणजे तुम्ही कशा प्रकारे पैसे कमवणार आहेत हे इम्पॉर्टंट आहे, तुम्ही किती पैसे कमवले हे इम्पॉर्टंट नाहीये इंटेलेक्च्युअल ॲप्टिट्यूडमध्ये. बट इन केस ऑफ मॉरल ॲप्टिट्यूडमध्ये तुम्ही कशा प्रकारे पैसे कमवता आणि किती पैसे कमवता, ह्या दोन्ही गोष्टी म्हणजे मीन्स अँड एंड्स बोथ आर इम्पॉर्टंट हिअर इन मॉरल ॲप्टिट्यूड. ओके, आता आपण हे बघूयात की डिफरंट वेज टू एक्सप्रेस ॲप्टिट्यूड इन सिव्हिल सर्व्हिसेस, म्हणजे डिफरंट वेज कोणते आहेत ॲप्टिट्यूड एक्सप्रेस करण्याचे सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये. तर त्यामध्ये फर्स्ट आहे ऑन स्पॉट डिसिजन मेकिंग, म्हणजे तुम्हाला निर्णय घेता येतो का लगेचच, ह्या गोष्टी तुमच्या ॲप्टिट्यूडला एक्सप्रेस करतात. आणि खऱ्या आणि खोट्या गोष्टींमध्ये तुम्ही फरक करता का, किंवा खऱ्या आणि खोट्या लोकांमध्ये देखील तुम्हाला फरक करता येतो का, ही ॲबिलिटी आहे का तुमच्याकडे, ह्या गोष्टी देखील, ही देखील गोष्ट तुमची ॲप्टिट्यूडला एक्सप्रेस करण्यामध्ये म्हणजे ॲज अ वे म्हणून तुम्ही लिहू शकता. आणि वर्किंग थ्रू डेडलाईन्स, म्हणजे तुम्हाला एखादी मुदत दिली असेल तर त्याच्यामध्येच तुम्हाला काम करायचं आहे. तुम्ही हे नाही बोलणार की माझं काम ह्या वेळेस झालेलं नाही. सपोज तुम्हाला 30th सप्टेंबरची डेट दिली की मला 30th सप्टेंबरपर्यंत तुम्ही ह्या पर्टिक्युलर रिपोर्टवरती तुम्ही काम करायचं आहे, किंवा मी तुम्हाला आता सांगितलं की मला 4 क्वेश्चन्स तुम्ही ह्या पर्टिक्युलर डेटपर्यंत 4 क्वेश्चन्सचे आन्सर द्यायचे आहेत. बट तुम्ही असं नाही बोलू शकत की मला हे क्वेश्चन्स लिहिता नाही आले किंवा मी हे एक्सटेंड करून देईल. तर हे सगळं मुदतीमध्ये काम करण्याच्या गोष्टी आहेत. तर हे एक तुमचा एक वे म्हणून तुम्ही लिहू शकता की तुम्ही ॲप्टिट्यूडला एक्सप्रेस कसं करता. त्यानंतर तुम्हाला रिस्पॉन्सिबिलिटी घेता येते का एखाद्या गोष्टीची, राईट. तर ती एक ॲबिलिटी तुमच्या ॲप्टिट्यूडमध्ये येणार. देन तुम्ही किती परिश्रम करता, हार्डवर्किंग आहात का. अँड देन डेडिकेशन टू पब्लिक सर्व्हिस, तुमच्यामध्ये एक डेडिकेशन आहे का पब्लिक सर्वंट बनण्याचं, सार्वजनिक सेवा करण्यासाठी तुम्ही किती स्वतःला समर्पित करता, किती डेडिकेट करता, ही गोष्ट देखील तुमच्या ॲप्टिट्यूडमध्ये येणार. अँड देन सहनशीलता आणि चिकाटी, म्हणजे पर्सिव्हरन्स, टॉलरन्स, तुम्हाला सगळ्या गोष्टी सहन करायच्या आहेत. ज्यावेळेस तुम्ही सिव्हिल सर्वंट बनाल
तुम्हाला खेड्यापाड्यामध्ये देखील जाऊन काम करायचं आहे, ग्रासरूट लेवलवरती जाऊन काम करायचं आहे, त्यावेळेस तुम्ही असं नाही बोलू शकत की हे खेडं आहे, मला इथे नेटवर्क नाहीये, देन आय कांट वॉक हिअर लाईक दॅट. ओके, तर तुमच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी सहनशीलता असायला हवी, अँड देन परसिव्हरन्स देखील असायला हवा, चिकाटी असायला हवी. एखादी गोष्ट तुम्हाला करायची आहे म्हणजे करायचीच आहे. ओके, हे झालं परसिव्हरन्सचे एक्झाम्पल. देन डिसिप्लिन, तुमच्यामध्ये शिस्त असायला हवी, बेशिस्त वागून चालणार नाही तुम्ही, राईट, बिकॉज तुम्ही एक सिव्हिल सर्वंट असणार आहात. आणि तुमच्यामध्ये एक भावनिक बुद्धिमत्ता देखील असायला हवी. ओके, डोमेन कॉम्पिटन्स देखील असायला हवा. इमोशनल इंटेलिजन्सवरती मी ऑलरेडी 4 व्हिडिओज रेकॉर्ड केलेले आहेत, ते तुम्ही बघून घ्या. ओके, ते तुम्हाला कामं येतील तुमच्या एक्झाममध्ये. देन तुमचं नैतिक वर्तन कसं आहे, एथिकल बिहेवियर कसं आहे, तुमचा स्वभाव कसा आहे, ते देखील तुमच्या ॲप्टिट्यूडला एक्सप्रेस करतं. देन तुमची वृत्ती कशी आहे, ॲटिट्यूड कशी आहे. अगेन ॲटिट्यूडवरती देखील मी 4 व्हिडिओज रेकॉर्ड केलेले आहेत तुमच्या एथिक्सशी रिलेटेड, ते देखील तुम्ही बघून घ्या. आणि तुमची योग्यता कशी आहे ॲप्टिट्यूडची, लास्टली सिव्हिल सर्वंट बनण्यासाठी. या सगळ्या गोष्टी ना तुमच्या ॲप्टिट्यूडला एक्सप्रेस करतात. ओके, देन नेक्स्ट आहे तुमचं आपण हे बघूयात की ॲप्टिट्यूड आणि इंटेलिजन्स ह्यांच्यामध्ये डिफरन्स काय काय आहे. ओके, सो स्टार्ट करूयात आपण. सो इन नॉर्मल टर्म्स ना ॲप्टिट्यूड म्हणजे सिम्पली मीन्स नॉलेज. ओके, ॲप्टिट्यूड म्हणजे तुमच्याकडे काही योग्यता आहे ना, त्याचा अर्थ होतो की तुमच्याकडे नॉलेज किती आहे, स्किल्स किती आहे. बट एखाद्या सिव्हिल सर्वंटमध्ये इट्स नर्चर्ड विथ एथिकल बिहेवियर, म्हणजे तुमचं एथिकल वर्तन कसं आहे हे देखील तुमच्या ॲप्टिट्यूडमध्ये येणार. आणि एक राईट बॅलन्स असायला हवा, राईट बॅलन्स मेंटेन करायला हवा तुम्ही ॲप्टिट्यूड आणि ॲटिट्यूडमध्ये. ओके, बट आता आपण बघणार आहोत की ॲप्टिट्यूड आणि इंटेलिजन्समध्ये डिफरन्स काय आहे. ओके, सो स्टार्ट करूयात. आणि त्यानंतर मी तुम्हाला ॲप्टिट्यूड आणि ॲटिट्यूडमधला देखील डिफरन्स सांगेल. आणि स्टार्टिंगला तसं पण आपण बघितलंच आहे हिटलर आणि जॅकी चॅन यांचं एक्झाम्पल, बट तरी पण मी तुम्हाला काही पॉईंट्स इथे समजून सांगेल. फाईन, तर स्टार्ट करूयात. तर ॲप्टिट्यूड आणि इंटेलिजन्सचा डिफरन्स बघूयात. ॲप्टिट्यूड म्हणजे काय, हे की एक ॲप्लिकेशन असतं नॉलेजचं, रॅशनॅलिटीचं, एथिकल व्हॅल्यूजचं आणि इमोशनल इंटेलिजन्सचं. ह्या सगळ्यांचं मिळून तुमचं जे ॲप्लिकेशन असतं ना ते तुमचं ॲप्टिट्यूड असतं. आणि इंटेलिजन्स काय असतं की तुमचे नॉलेज किती आहे, तुमचे स्किल्स किती आहेत, हे तुमच्या इंटेलिजन्समध्ये येणार. ॲप्टिट्यूडमध्ये काय आहे की मीन्स आणि एंड्स दोन्ही पण इम्पॉर्टंट आहे. बट इंटेलिजन्समध्ये मीन्स जे आहेत ना हे जास्त इम्पॉर्टंट आहेत एंडपेक्षा. ओके, म्हणजे कशा प्रकारे तुम्ही पैसे कमवले हे जास्त इम्पॉर्टंट आहे, किती कमवले ह्याच्यापेक्षा. ओके, हे इंटेलिजन्समध्ये इम्पॉर्टंट आहे. बट ॲप्टिट्यूडमध्ये मीन्स आणि एंड्स दोन्ही देखील इम्पॉर्टंट आहे. म्हणजे रस्ता आणि तुमचे डेस्टिनेशन हे दोन्हीही ॲप्टिट्यूडमध्ये इम्पॉर्टंट आहे. ॲप्टिट्यूडमध्ये बघा इट्स स्पेसिफिक ॲबिलिटी ऑफ एन इंडिव्हिज्युअल, म्हणजे ही एक ॲबिलिटी असते एखाद्या इंडिव्हिज्युअलची. आणि इंटेलिजन्स ही एक जनरल मेंटल ॲबिलिटी असते, म्हणजे कोणत्या इंडिव्हिज्युअलची जनरल मेंटल ॲबिलिटी किती आहे हे इंटेलिजन्समध्ये येतं. ॲप्टिट्यूड जी असते ही मेजर केली जाते इन टर्म्स ऑफ हाऊ वेल अ पर्सन कॅन परफॉर्म टास्क, म्हणजे एखादा पर्सन टास्क कसा परफॉर्म करू शकतो, एखादा वर्क कसा परफॉर्म करतो, हे सगळ्या गोष्टी तुमच्या मेजरमेंटमध्ये येतात ॲप्टिट्यूडच्या. इन केस ऑफ इंटेलिजन्स ऑन द अदर हँड हा कसा मेजर केला जातो इन टर्म्स ऑफ हाऊ मच अ पर्सन परफॉर्म्स टास्क, म्हणजे किती टास्क परफॉर्म करतो इन अ कॉम्पिटिटिव्ह वर्ल्ड. तर हे इंटेलिजन्समध्ये येतं. म्हणजे एखादं काम करायचं आहे तुम्हाला एखाद्या ठराविक वेळेमध्ये, तर तुम्ही त्या ठराविक वेळेमध्ये किती काम करता ह्या गोष्टी तुमच्या इंटेलिजन्समध्ये येतात. ओके, वी कॅन अक्वेंट अस विथ अ स्पेसिफिक ॲबिलिटीज अँड कपॅसिटीज ऑफ एन इंडिव्हिज्युअल टू सक्सीड इन अ पर्टिक्युलर फील्ड ऑफ ॲक्टिव्हिटी. आणि इंटेलिजन्समध्ये वी कॅन प्रेडिक्ट इंडिव्हिज्युअल सक्सेस इन अ नंबर ऑफ सिच्युएशन्स इन्व्हॉल्विंग मेंटल फंक्शन ऑर ॲक्टिव्हिटी. फाईन, सो आता आपण ॲप्टिट्यूड आणि ॲटिट्यूडचा डिफरन्स बघूयात. तर ॲप्टिट्यूड अगेन मी तुम्हाला मगाशीच सांगितलं की ॲप्टिट्यूड ही एक ॲबिलिटी असते तुमचे स्किल्स, नॉलेज आणि ॲबिलिटीज अक्वायर करण्याची. ऑन दी अदर हँड ॲटिट्यूड म्हणजे वृत्ती, म्हणजे काय, सेटल्ड वे ऑफ थिंकिंग, राईट. म्हणजे तुमच्या विचारांचा एक सेटल्ड वे असणार आहे इथे. आणि ॲप्टिट्यूडमध्ये काय येणार आहे, इट इज मोर अबाउट हाऊ वी मॅनेज अ सिच्युएशन, म्हणजे एखादी सिच्युएशन तुम्ही कशी मॅनेज करता ते ॲप्टिट्यूडमध्ये येणार. ऑन दी अदर हँड ॲटिट्यूड म्हणजे काय येणार, हाऊ टू परसिव्ह समथिंग, म्हणजे एखादी गोष्ट तुम्ही कशा प्रकारे परसिव्ह करणार आहात
हे तुमचे ॲटिट्यूड म्हणजे दर्शवतं तुमचं ॲटिट्यूड कसं आहे, ते वृत्ती कशी आहे. ॲप्टिट्यूड मध्ये काय आहे, असोसिएटेड विथ स्किल एनहान्समेंट आणि नॉलेज एनरिचमेंट अँड देअर ॲप्लिकेशन्स. आणि ॲटिट्यूड मध्ये काय आहे, दिस इज मोर अबाउट व्हर्च्यूज अँड व्हॅल्यूज अँड देअर ॲप्लिकेशन. म्हणजे ह्याच्यामध्ये व्हर्च्यूज आणि व्हॅल्यूज आणि त्याचे ॲप्लिकेशन्स कसे आहेत हे ॲटिट्यूड दर्शवतं. ओके, आता आपण हे बघूयात की क्रिटिसिझम कसा आहे ॲप्टिट्यूडचा, म्हणजे वृत्तीविरुद्ध टीका काय काय आहे. सो हे खूप डिफिकल्ट आहे, म्हणजे व्हॉट इज करेक्ट पोटेन्शियल. ओके, इट इज व्हेरी डिफिकल्ट. योग्य क्षमता काय आहे यात फरक करणे खूप कठीण असते. पण बट गुड बिहेवियर ॲट्रिब्युटेड टू ॲटिट्यूड बट नॉट ॲप्टिट्यूड. म्हणजे चांगल्या वर्तनाचे श्रेय वृत्तीला आहे पण योग्यतेला नाहीये, म्हणजे ॲप्टिट्यूडला नाहीये. फाईन. आणि इट्स इनकरेक्ट टू जज समवन्स पोटेन्शियल. योग्यतेच्या आधारे एखाद्याच्या संभाव्यतेचे मूल्यांकन करणे चुकीचे आहे, कारण देशसेवा करण्यासाठी पुरेशी सेवेचे ब्रीदवाक्य पण केवळ योग्यता हा एकमेव निकष नाहीये, एकमेव क्रायटेरिया नाहीये. राईट. तर मी आता तुम्हाला हे सांगेल की 4 ईज कोणते कोणते आहेत सिव्हिल सर्व्हिसेसच्या ॲप्टिट्यूडसाठी. 4 ईज म्हणजे इथोज, इथिक्स, एफिशियन्सी आणि इक्विटी. तर हे इम्पॉर्टंट असतात तुमच्या ॲप्टिट्यूडला दर्शवण्यासाठी. तर हे जे 4 ईज आहेत ना, शुड नॉट बी सीन ॲज अ सेपरेट व्हॅल्यू, म्हणजे सेपरेट व्हॅल्यू म्हणून त्याला बघितलं नाही पाहिजे. दो देअर मे बी ओव्हरलॅपिंग बट इच व्हॅल्यू हॅज डिस्टिंक्टिव्ह कॅरेक्टरिस्टिक. त्याच्यातल्या प्रत्येक व्हॅल्यूला एक डिस्टिंक्टिव्ह कॅरेक्टरिस्टिक आहे. राईट. तर आपण हे बघूयात. तर कोणते कोणते आहेत हे हॉलिस्टिक कॉम्पिटन्स 4 ईज अगोदरच सांगितलं तुम्हाला, जसं की इथोज, एथिक्स, एफिशियन्सी आणि इक्विटी. तर इथोजमध्ये काय येतं, इट एक्झिबिट्स सिटिझन्स सेंट्रिकली अँड इन्क्लुझिव्हनेस, प्रमोट्स पब्लिक गुड अँड लॉंग टर्म इंटरेस्ट ऑफ द नेशन. म्हणजे एखाद्या नेशनचं लॉंग टर्म इंटरेस्ट काय आहे, पब्लिक गुड काय आहे, या सगळ्या गोष्टी तुमच्या इथोजमध्ये येतात. राईट. आणि तुम्ही एखाद्या पर्सनची इन्क्लुझिव्हनेस किती आहे हे देखील इथोजमध्ये येतं. ओके. पीपल फर्स्ट, लाईक स्ट्रॅटेजिक थिंकिंग, ऑर्गनायझेशनल अवेअरनेस, कमिटमेंट टू ऑर्गनायझेशन, लीडिंग अदर्स, म्हणजे हे लॉंग टर्म इंटरेस्ट आहेत नेशन्सच्या. तर ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या इथोजमध्ये येतात. आता एथिक्स म्हणजे काय आहे, हा एक सेल्फ कॉन्फिडन्स असणार आहे. अटेन्शन टू डिटेल, टेकिंग अकाउंटेबिलिटी, डेमॉन्स्ट्रेट इंटिग्रिटी, ट्रान्सपरन्सी, ओपननेस आणि फेअरनेस. म्हणजे तुमच्यामध्ये किती पारदर्शकता आहे, किती फेअरनेस आहे तुमच्यामध्ये, इंटिग्रिटी किती आहे. ओके. तुमच्यामध्ये अकाउंटेबिलिटी म्हणजे एखाद्या गोष्टीला तुम्ही जबाबदार आहात, तर ही जबाबदारी घेण्याची क्षमता आहे का, हे एथिक्समध्ये येतं. ओके. आणि सेल्फ कॉन्फिडन्स किती आहे तुमच्यामध्ये हे देखील एथिक्समध्ये येतं. आत्मविश्वास किती आहे. एफिशियन्सी बघूयात आपण. एफिशियन्सी काय करते, हे प्रमोट करतं ऑपरेशनल एक्सलन्सला, व्हॅल्यू फॉर मनीला. आणि हे अगेन एफिशियन्सी काय मॅनेज करतं, ह्युमन कॅपिटल मॅनेज करतं, तुमची कॅपॅबिलिटीला नर्चर करतं, ओरिएंटेशनला रिझल्ट करतं आणि कन्सेप्च्युअल थिंकिंग घेऊन येतं तुमच्यामध्ये एफिशियन्सी. ओके. म्हणजे एखादी गोष्ट करण्याची क्षमता एफिशियन्सीचा अर्थ होतो. फाईन. सिकिंग इन्फॉर्मेशन, प्लॅनिंग अँड कोऑर्डिनेशन. आणि त्यानंतर तुमच्यामध्ये नॉलेज गेन करण्याचा डिझायर आहे का, तुमची थिंकिंग इनोव्हेटिव्ह आहे का, देन प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता का तुम्ही एखादा, देन तुम्ही एखाद्याला डेव्हलप करू शकता एखाद्याचं कॅरेक्टर. ते हे ह्या सगळ्या गोष्टी एफिशियन्सीमध्ये येतात. सेल्फ अवेअरनेस किती आहे तुमच्यामध्ये, सेल्फ कंट्रोल किती आहे तुमच्यामध्ये, देन कम्युनिकेशन्स कसं आहे तुमचं, टीम वर्किंग आहात का तुम्ही, म्हणजे सगळ्यांच्या सोबत काम करू शकता का तुम्ही, ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या एफिशियन्सीमध्ये येतात. ऑन दी अदर हँड आता इक्विटी हा लास्ट ई आहे तुमचा. इक्विटी मध्ये काय येणार की तुम्ही सगळ्या सिटिझन्सला इक्वल समजता का. राईट. ह्या गोष्टी तुमच्या इक्विटीमध्ये येणार. इन्शुअर्स जस्टिस टू ऑल, सर्वांना तुम्ही न्याय मिळवून देता का, विथ एम्पथी फॉर द वीकर सेक्शन्स. राईट. म्हणजे सपोज वुमन्स असतील किंवा डिसेबल्ड असतील किंवा ट्रायबल पीपल्स असतील, हे वीकर सेक्शन्स असतील सोसायटीचे, तर ह्यांच्याबद्दल तुम्हाला एम्पथी आहे का. ओके. देन तुम्ही डिसिजन मेकिंग करू शकता का, तुम्ही तुमच्याकडे डिलिगेशन चे स्किल आहे का, कन्सल्ट करू शकता का तुम्ही एखाद्याला,
फाईन. तर ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या इक्विटीमध्ये येतात. तर ह्या 4 ईज आहेत तुमच्या ॲप्टिट्यूडच्या. तुम्ही मेन्स एक्झाममध्ये देखील देऊ शकता. इथोज, एथिक्स, एफिशियन्सी आणि इक्विटी. ओके. सो आपण स्टार्टिंग पासून बघूयात की आपण काय काय बघितलं. स्टार्टिंग आपण बघितलं की ॲप्टिट्यूड काय आहे, त्यानंतर ॲप्टिट्यूड, ॲटिट्यूड, इंटरेस्ट, ॲबिलिटी आणि स्किल याबद्दल आपण म्हणजे डिफरन्स बघितला ह्यांच्यामधला. त्यानंतर नैसर्गिक क्षमतेबद्दल बघितलं. देन फिजिकल ॲप्टिट्यूड आणि मेंटल ॲप्टिट्यूडचं आपण एक्झाम्पल बघितलं इथे. देन सिव्हिल सर्व्हिसेस मध्ये ॲप्टिट्यूड कोणते कोणते असतात, राईट. म्हणजे नागरी सेवकांसाठी काय काय योग्यता असते, तर त्यातले आपण इंटेलेक्च्युअल ॲप्टिट्यूड बघितले, बौद्धिक योग्यता, भावनिक योग्यता आणि नैतिक योग्यता, मॉरल आणि इमोशनल ॲप्टिट्यूड हे दोन्ही देखील बघितलं. तुम्ही कशा प्रकारे ॲप्टिट्यूडला एक्सप्रेस करू शकता हे देखील आपण बघितलं. देन ॲप्टिट्यूड आणि इंटेलिजन्स ह्यांच्यातला डिफरन्स बघितला. ॲप्टिट्यूड आणि ॲटिट्यूड ह्याच्यातला डिफरन्स बघितला. आणि क्रिटिसिझम काय आहे, राईट, वृत्तीविरुद्ध, तर हे देखील आपण बघितलं. ओके. देन आपण हे 4 ईज बघितले. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण केस स्टडी आणि ॲप्टिट्यूडवरती 2 क्वेश्चन आहेत, प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स, ते देखील आपण बघूयात. ओके. आय होप की तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. आवडला असल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा तुमच्या फ्रेंड्ससोबत आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट देखील करा. आणि मला हे देखील सांगा की तुम्हाला आन्सर्स कोणत्या फॉर्ममध्ये हवे आहेत. मी तुम्हाला मागे पण विचारलं होतं, बट मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट दिसला नाहीत. तर तुम्ही ते मला सांगा, जेणेकरून आम्ही त्यावरती वर्क देखील करू. ओके. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. ऑल दी बेस्ट.